पाचोरा तालुक्यातील अवैध दारू निर्मितीवर पोलिसांची धडक कारवाई. 2 गुन्हे दाखल. पाचोरा जिल्हा जळगाव. दिनांक 11 एप्रिल 2026. पाचोरा तालुक्यातील अवैध दारू निर्मितीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई करत 2 वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश रेडे व अपर पोलीस निरीक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बापू रोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत वाघुलखेडा शिवारात हिरालाल दीपक ईश्वर चव्हाण वय 42 राहणार वाघुलखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्याकडे छापा टाकण्यात आला. त्यावेळी त्यांच्याकडे अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. यामध्ये अंदाजे 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात 150 लिटर गूळ, मोह मिश्रित कच्चे रसायन व 10 लिटर तयार दारूचा समावेश आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 169/2026 अंतर्गत दारूबंदी अधिनियम कलम 65 प.ब.क.इ. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत तारखेडा शिवारात भगवान रघुनाथ पाटील राहणार तारखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्याकडे छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी अवैध दारू निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले. यामध्ये अंदाजे 23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 200 लिटर गूळ, मोह मिश्रित कच्चे रसायन व 30 लिटर दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 170/2026 दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आले असून पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.